पुण्यात पुढच्या बातमीकडे गोविंदाच्या जबाबावर पोलिसांचं समाधान नाही। पोलिसांनी गोविंदांचं पिस्तूल जप्त केल्यानंतर चौकशी केली आहे। घटनेच्या वेळी घरात हजर असलेल्या व्यक्तीची देखील चौकशी करण्यात आली आहे। गोविंदाच्या मुलीचा देखील जबाब घेण्यात आलेला आहे। यावर अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी महेश बागल आपल्या सोबत आहेत। महेश, गोविंदाच्या खरं तर या जबाबानंतर पोलिसांचं समाधान झालेलं नाहीये, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच अभिनेता गोविंदा हा त्याच्या जुहू स्थित घरी असताना पहाटे पिस्तूलमधून मिसफायर झाल्यामुळे जखमी झालेला होता। त्याच्याजवळील लायसनदारी पिस्तुलीमधून गोळी झाडल्या गेल्यामुळे त्याची ती गोळी पायाला लागली आणि त्यामध्ये तो जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल झालेला होता। यानंतर पोलिसांनी कारवाई करत पुढील चौकशी करण्यासाठी गोविंदाचं पिस्तूल जे आहे ते जप्त केलेलं होतं आणि त्यांनी चौकशी सुरू केली होती। सुरुवातीला गोविंदाचंच त्यांनी स्टेटमेंट घेतलेलं होतं, तेव्हा गोविंदाने पोलिसांना सांगितलं होतं की पहाटे त्याला कलकत्त्याला जायचं होतं आणि त्याच्या जवळील जे पिस्तूल आहे ते कपाटात ठेवण्यासाठी त्याने हाताळलं असता तिथून मिसफायर झाली आणि ती गोळी त्याच्या पायाला लागली। हे जे पिस्तूल आहे ते 20 वर्ष जुनं आहे, त्यामुळे त्याची देखभाल मी दर 2 दिवसांनी किंवा 3 दिवसांनी करत असतो, असा जबाब पोलिसांना गोविंदाने दिलेला आहे। मात्र गोविंदाच्या या जबानीवर पोलिसांचं समाधान झालेलं नाहीये। जी प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे ती अशी की ज्यावेळेस ही घटना घडली होती त्यावेळेस घरात जी व्यक्ती हजर होती अशा सगळ्यांचे जबाब नोंदवण्यास पोलिसांनी सुरुवात केलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून गोविंदाची मुलगी टीना आहुजा हिची सुद्धा स्टेटमेंट पोलिसांनी रेकॉर्ड केलेली आहे। तिच्या रेकॉर्डच्या जे काही माहिती पोलिसांना मिळाली आहे त्यावरून त्यांचं समाधान झालेलं नाही, कारण गोविंदाने दिलेली स्टेटमेंट आणि त्याच्या मुलीने दिलेली स्टेटमेंट यामध्ये काही फरक पोलिसांना जाणवत आहे। त्यामुळेच एकंदरीत गोविंदाचा जो मॅनेजर आहे शशी याची सुद्धा पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा त्याने सांगितलं की ज्यावेळेस तो मुंबई विमानतळावर पोहोचला होता कलकत्त्याला जाण्यासाठी तो गोविंदाची वाट पाहत तिथे उभा होता। मात्र अचानक त्याला एक इमर्जन्सी मेसेज त्याच्या मोबाईल फोनवर येतो आणि त्यावेळेस त्याला कळते की गोविंदा हा रिव्हॉल्वर मधून गोळी सुटल्यामुळे जखमी झालेला आहे आणि त्यानंतर तो अंधेरीतल्या क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये दाखल होतो आणि त्या ठिकाणी त्याने स्टेटमेंट दिलेली आहे। एकंदरीत पाहता आतापर्यंत 4 ते 5 जणांची स्टेटमेंट पोलिसांनी रेकॉर्ड केलेली आहे। आज सकाळी गोविंदाची पत्नी ही मुंबईत दाखल झालेली आहे, तिची सुद्धा स्टेटमेंट या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि त्यानंतर एका कंक्लुजनवर पोलीस येतील आणि या संदर्भातील अधिक माहिती आपल्याला मिळेल। धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।